कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई पुढे या, जोडवी घाला वधूच्या पायात। हो। हे सगळं काय चालू आहे? अभिरामचं श्वेता बरोबर लग्न होत आहे, पण मला लीलाची आठवण काय येते? आपण आता एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सप्तपदी करणार आहोत। वधूवरांनी समोर यायचे। आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया। पहिलं पाऊल चालायचंय। ईश एकपदी भव। जबाबदारी आणि सहनशीलतेचे हे पाऊल आहे। संसारातल्या जबाबदाऱ्या दोघांनी मिळून पार पाडायच्या आहेत। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी चूक केलेली चालत नाही, तर तुम्हालाही चूक करायचा काही अधिकार नाही, आणि ही तुमच्या चुकीची शिक्षा आहे। आता दुसरे पाऊल चालायचंय। ऊर्जे द्विपदी भव। संसाराचा गाढा ओढताना जे काही चढ उतार येतील ते एकमेकांच्या साथीने पार पाडायचे आहेत।
मावशी असं म्हणत होती की जर एजंटचं लग्न माझ्याशी नाही होऊ शकलं तर मग ती ते श्वेता बरोबरही नाही होऊ देणार. ती हे लग्न मोडणार आहे. हो, ही मुलगी कोण आहे? एजंटचा साखरपुडा तर दुसऱ्या मुलीसोबत झाला होता ना? म्हणून ही लोक आपला सुन्मुख दाखवायला नकार देत होते. साखरपुडा एका मुलीसोबत आणि लग्न दुसऱ्या मुलीसोबत. काय हा सगळा प्रकार आहे? मंडळी, थोडासा गोंधळ झाला इथे. नाही, जशी तुमची अवस्था आहे तशीच आमची अवस्था आहे. हे सगळं काय चाललंय आम्हालाही नेमकं काय झालंय ते कळत नाहीये. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, थोड्या वेळासाठी तुम्ही हॉलच्या बाहेर थांबता का? प्लीज प्लीज, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. प्लीज प्लीज मॅडम, मी विनंती करतो तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.